आपण पाहत आहात आणि 24 ही सर्जरी म्हणजे इतकी गुंतागुंतीची शकतो की ट्रान्सप्लांटसाठी तुम्हाला नाशिकच्या बाहेर जायची गरजच नाही. मध्ये आपल्या बाकीच्या टीमचा खूप मोठा हात होता, जसं ॲनास्थेशिया टीम झाली. ॲनास्थेशिया टीममध्ये डॉक्टर संदीप बंगाळे, म्हणजे अतिशय कॉम्प्लिकेटेड सर्जरी, पण ॲनास्थेशिया टीमचा बॅकअप इतका चांगला असतो की त्यामध्ये आपल्याला कुठलीही अडचण येत नाही. आणि इमिजिएट पोस्ट ऑपरेटिव्ह रिकव्हरी, त्याच्यासाठी आम्हाला इंटेन्सिव्हिस्ट म्हणजे ICU टीम लागते. तर आमचे डॉक्टर भाविक शाह आणि त्यांची ICU टीम ते अतिशय कंटिन्यू पेशंट मॉनिटरिंग, त्याचं रिकव्हरी, हे सगळं मॉनिटरिंग त्यांचं चालतं. म्हणजे मला आनंद होतो की इतकी चांगली बॅकअप टीम असताना ॲक्च्युली मला पेशंटला बघायची गरज खूप कमी वेळेला पडली. त्यामुळे मी कॉंग्रॅच्युलेट करेल ॲनास्थेशिया टीम आणि आपल्या ICU टीमचं. आणि त्याच्यासोबतच आपले कोऑर्डिनेटर्स, त्यांची ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर टीम, ॲज वेल ॲज हे नर्सिंग सिस्टर्स आणि ब्रदर्स, म्हणजे यांचा पण खूप मोठा हात याच्यामध्ये असतो. किसन त्यावेळेला मला आठवतं की हा पण नेहमी 24 तास तो ऑन कॉलच असतो असं आपण म्हणू शकतो. कारण त्या लोकांशिवाय आपलं ह्या सर्जरी सफल होणं हे खूप अवघड गोष्ट आहे. कारण मेनली ह्या पेशंटमध्ये इन्फेक्शनची पॉसिबिलिटी खूप जास्त असते. तर ह्या पेशंटमध्ये स्ट्रिक्ट असप्सिस मेंटेन करणं, म्हणजे कोणीही आत जात असेल तर कॅप, मास्क शिवाय आणि गाऊन शिवाय कोणीही आत जात नव्हतं. रेग्युलर त्याचं असेप्सिस करणं, OT क्लीन करणं, ICU क्लीन करणं, या गोष्टींना खरंच म्हणजे याच्यामुळे हा सक्सेस रेट आमचा आत्तापर्यंत 100% राहिलेला आहे. आणि मी त्याच्यासाठी त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन्स करतो. आणि आमचे ऑफकोर्स सेंटर हेड अनुप त्रिपाठी, आम्हाला सगळ्याच गोष्टींसाठी कधीही त्यांचा सपोर्ट असतो, कुठलेही ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट असो किंवा कुठलीही गोष्ट असो. तर आपलं हे सेंटर असं झालं आहे की आपल्याला कुठलाही किचकट जरी सर्जरी असेल, इस्पेशली लिव्हर, हिपॅटोबिलियरी, तरी आम्ही ती इथं कुठल्याही परिस्थितीत ती कंप्लीट करू शकतो. आणि आपल्याला त्यासोबतच एंडोस्कोपिक जे ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आहेत, जसं कोलॅन्जिओस्कोपी, काही पेशंटमध्ये त्याची गरज पडते स्ट्रिक्चर्ससाठी, तर हे सगळ्या गोष्टी आपल्या इथं अवेलेबल आहेत. त्यामुळे ही अशोका मेडिकवरची टीम ही अतिशय परिपूर्ण टीम आता तयार झाली आहे असं आम्ही म्हणू शकतो. आणि ही कॉम्प्लिकेटेड केस मी डॉक्टर अमोल जाधव यांना इन्व्हाइट करतो की त्यांनी ते सांगावं की त्यात त्यांना काय अडचणी आल्या आणि त्या त्यांनी कशा ओव्हरकम केल्या. थँक्यू. आता ह्या क्षणाला तुम्ही लिव्हर हे ट्रान्सफर